सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज तळाशील गावामध्ये ज्या विषयासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत त्या विषयाची मीटिंग आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या काही प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये तिथे पार पडली. मला वाटतं केळुसकर साहेब आपण तिथे होतात आणि आपले काही प्रमुख मंडळी तिकडे होती. आपण ताई आपणही होता. आणि तेव्हा ज्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या ते सांगण्यासाठी आम्ही सगळे इकडे प्रशासनातून प्रांत मॅडम असतील, तहसीलदार मॅडम असतील, पुजारी मॅडम, सर्व आम्ही सगळे, आमचे दत्ता सामंत साहेब तर मला वाटतं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आपल्या समोर इकडे येत आहेत. मुळातच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की प्रशासन असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, सत्ताधारी कोणी आमच्यातले, हे सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कोणी मनामध्ये शंका बाळगू नका की इकडे काय तुमच्या विरोधात होईल आणि आम्ही ते होऊ देऊ, असं होणार नाही. एवढं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगू इच्छितो. ज्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या, मी फक्त तो मुद्दा एक माझ्या जे मुद्दे चर्चेमध्ये आले त्यामध्ये कालावल खाडीमध्ये तळाशील समोर शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या भागात कोणत्याही प्रकारचं अनधिकृत व अधिकृत वाळू उपसा होऊ नये याचे लेखी हमीपत्र आम्हाला द्यावे. माझं प्रांत मॅडमशी जे बोलणं झालं, प्रांत मॅडम इथे आता आहेत, तिथे कसलंही नोटिफिकेशन वाळू संदर्भात की तिथे वाळू उपसा होईल असं नोटिफिकेशन आपल्याकडे नाही. इथे वाळू उपसायला परवानगी नाही आणि ती वाळू उपसायला परवानगी मी असेपर्यंत मिळणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि त्याबद्दल मी प्रांत मॅडम यांचंही कौतुक करतो, कारण का त्यांनी हा स्टँड योग्य टायमाला घेतला नसता तर आता हा विषय अजून चिघळला असता. पण जेव्हा माझी आणि त्यांची चर्चा झाली तेव्हा हेच ठरवण्यात आलं की इकडे वाळू उपसायला परवानगी नाही आणि इथे वाळू उपसायला परवानगी मिळणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला जे हमीपत्र पाहिजे असेल ते हमीपत्र आम्ही तुम्हाला देऊ. ते काय आता मी एकदा बोलल्यानंतर जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तेही देऊ. पत्राला काय ते तुम्हाला मी केळुसकर साहेबांना तेव्हाही सांगितलं होतं, तुम्हाला तिकडे पाहिजे तुम्हाला तिकडेही दिलं असतं. तो काही विषय नाही. हमीपत्राचा विषय काय, ते कागद आहे, कधी दिलं. पण एकदा शब्द दिला आणि जर तो ठेवला नाही तर मला परत तुमच्याकडे यायचंच आहे. मी कुठल्या तोंडाने तुमच्याकडे येणार. म्हणून आम्ही जे आता इथे सांगून जाऊ ते जे करणार तेवढंच सांगणार, त्याच्या पलीकडे मी काही सांगणार नाही. इथे वाळू उपसा तुम्हाला नको आहे, त्याचं नोटिफिकेशनच नाहीये, इथे वाळू उपसाला परवानगीच नाहीये, ती होणार नाही म्हणजे नाही, एवढं तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. त्या 2 बोटी पकडल्या गेल्या होत्या. आता केळुसकर साहेब तिकडे समोर होते, सगळे अधिकारी होते. मी त्यांना मॅरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना समोर आणलं आणि त्यांना काय सांगितलं की तुम्हाला ती FIR घ्यायला लागेल. बरोबर आहे की नाही. आता काही ठिकाणी जिथे जसा विषय क्राईमचा असतो, कुठलाही क्राईम घडतो आणि क्राईमच्या ठिकाणी जर कोण काही सापडलं नाही, ती व्यक्ती तिकडे पकडली गेली नाही किंवा संशयित आरोपी म्हणून जी FIR बनवावी लागेल ती FIR मी बनवायला सांगितली. खरं की खोटं? तसं मी त्यांना, कारण का संशयित आरोपी म्हणून आपल्याला ती FIR करावी लागेल. ती FIR ची कॉपी पण जशी आज ते FIR बनवायला घेतील तीही तुम्हाला 2 दिवसामध्ये FIR ची कॉपी तुम्ही कधीही जाऊन बघू शकता. तर संशयित आरोपी म्हणून आपण ती FIR घ्यायला सांगितलेली आहे. तर ती FIR देखील आपण 2 दिवसामध्ये ती तुम्हाला कधीही पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर तुम्हाला ती बघायला मिळेल. ज्या अधिकारी यांनी वाळू बोटीचा पंचनामा करतो असं सांगून आजपर्यंत ती बोट जप्त केली नाही, अशा मॅरीटाईम बोर्डाचे अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी लावण्यात यावी. आता जशी कारवाई आपल्याला मला सांगायचं, जशी कारवाई पोलिसांची पूर्ण होईल, संशयित आरोपी कोण होता
किती होते, त्याच्या मागे कोणाचं नेक्सस होतं, कोणाची टीम होती, तर पंचनामा करून ती बोट का जप्त झाली नाही त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे, तो अधिकारी, मॅरीटाईम बोर्ड आणि पोलीस प्रशासन हे एकत्र मिळून त्याच्यावरती निवारा काढतील. एकदा FIR झाली, क्राईम रजिस्टर झाला, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा शोध लागतो आणि तो शोध लागल्यावर तुम्हाला ताबडतोब तो सांगण्यात येईल. कोणालाही ह्याच्यामधून आपण मोकळं सोडणार नाही. तळाशील वाडीसमोर कायमस्वरूपी अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यात यावे यासाठी स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करण्यात यावे, हे यावर तात्काळ कारवाई करावी. ते मॅडम आपण आपल्या डिपार्टमेंटमधून आम्ही सगळे मिळून ते करणारच आहोत, त्याची तुम्ही काळजी घेऊ नका. प्रांत मॅडम असतील, तहसीलदार मॅडम असतील, आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आपण एकदा इथून गेल्यानंतर जेवढी जबाबदारी आमची तशी आपलीही आहे. इथे परत कधी ते धंदे झाले तर मग आपल्याला इकडे येण्याचा काही उपयोगच झाला नाही आणि तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. आपण ती कडक कारवाई कराल ती मला माहिती आहे. तर अशा कुठल्याही आरोपीला सोडता कामा नाही आणि ते तुम्ही सोडणार देखील नाही, मला त्या गोष्टीची जाणीव आहे. कालावल खाडीत तळाशील समोर मधल्या भागामध्ये जो गाळ साचला आहे तो तळाशील गावाच्या भूभाग असून तो पुन्हा तळाशील किनारी भागात टाकावा, ज्यामुळे गावाची धूप होणार नाही व गाळ टाकल्यानंतर एक पक्का रस्ता कम बंधारा नदी किनारी बांधावा. त्याचा प्रस्ताव ऑलरेडी स्वर्गीय अजितदादा पवार जेव्हा असताना तोच प्रस्ताव आपण त्याच्याच अनुषंगाने आपण तो बंधाऱ्याचं काम करतोय, बरोबर आहे. आणि जिथे खचलंय ज्याचा उल्लेख सकाळी पण झाला, आपण तो भरून काढू, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. ते ऑलरेडी शेवटचे 2 मुद्दे जे आहेत ते प्रशासनाने आता इथून पुढे करायचे ते आपण करू, तो काय प्रॉब्लेम नाही. ते आयडेंटिफाय कधी करायचे हे तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडम अधिकारी पाठवून किंवा स्वतः येऊन तो भूभाग बघून जातील, तो भाग बघून जातील, भूभाग म्हणजे तो भाग बघून जातील आणि जिथे काय असेल आपल्याला भराव टाकायचा आहे तो भराव टाकण्यात येईल. तुम्ही काय त्याच्यामध्ये ते मोठं काम नाही, तो काय सहज होणारी गोष्ट आहे. हे 5ही मुद्दे आपण माझ्यासमोर ठेवले. हे 5ही विषय आपल्या समोर आणि प्रशासनासमोर जे माझ्याकडून आणि ह्याच्यामध्ये मी पालकमंत्र्यांशी बोललेलो आहे, सगळ्यांशी बोलल्यानंतर प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, पालकमंत्री, खासदार हे सगळे तळाशील ग्रामस्थांबरोबर आहोत एवढं सांगण्यासाठी आम्ही इकडे आलो. तुम्ही कसलीही काळजी करू नका. ह्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या असतील मी मान्य करतो. मी सकाळी केळुसकरांना पण सांगितलं 100% ह्याच्या अगोदर ज्या गोष्टी झाल्या असेल त्या झाल्याच असतील. मी कुठे मान्य करणार नाही असं बोलू शकत नाही. काही लोक त्याच्यामध्ये आमची असतील त्यांनाही पण आम्ही सोडणार नाही, एवढंही तुम्हाला मी आज निमित्ताने सांगतो. आता मी तेच बोल साहेब, माहिती काढून सांगतो. तुम्ही आमचे आहेत की नाही तेवढं सांगा. 100% आहेत, तुम्हालाही माहिती आहेत, मला मी त्यांना समज दिलेली आहे. अजून काही 2 गोष्टी अजून सांगणार आहेत. म्हणजे माझा इकडे शब्द दिल्यानंतर जर त्यांनी माझा शब्द पाळला नाही तर त्यांच्यावर जी काय कारवाई करायची ती मी स्वतः करणार आमदार म्हणून. त्याची काळजी आपण सोडावी एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो. आपल्याला जे हमीपत्र पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला खात्रीलायक पाहिजे, बघा एकदा आम्ही इथे येऊन गेल्यानंतर सामंत साहेबांनी इथे शब्द टाकल्यानंतर आणि प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडम आणि सगळे आणि ग्रामसभेचा एक विषय मी मॅडमांना सांगितलं होतं घ्यायला की कुठला विषय होता तो मॅडम, तो एक ठराव ग्रामसभेमध्ये घ्यायचा आहे. तो जर ठराव झाला केळुसकर साहेब तर हा विषय त्यांनी करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो प्रशासनाकडे येणार आहे. तर एक ग्रामसभेचा ठराव मॅडम आपण घ्यावा, लवकरात लवकर ती स्पेशल ग्रामसभा लावावी आणि तो ठराव पारित करावा. नंतर काम प्रशासनाचं आहे. तर अर्धं काम हे तुम्हाला अगोदर करायचं, ते तुम्ही ग्रामसभेमध्ये तो ठराव पारित करावा एवढी विनंती आपल्या समोर करतो. आणि परत एकदा मी आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी इथे आलोय. आपण आंदोलन करताय, फार कष्ट केले आपण, आपल्याला त्रास झाला, या गोष्टीमध्ये काही शंका नाही. आमच्या माता भगिनींना इकडे त्रास सोसावा लागला त्याच्यामध्येही शंका नाही. मी इथे अगोदर आलो असतो पण माझी तब्येत बरोबर नव्हती मागचे 3 दिवस, म्हणून मी पोहोचू शकलो नाही. सामंत साहेब मला फोन करत होते, ह्या विषयाचं गांभीर्य सांगत होते. त्यांनी स्वतःहून खूप प्रयत्न केले आणि ते शब्दही देऊन गेले की पालकमंत्री आणि आमदाराला मी सांगेन. तसं त्यांनी मला सातत्याने आजारी असताना पण त्यांनी मला शोधला आणि माझ्या कानावर हा तळाशीलचा विषय किती गंभीर आहे हा त्यांनी मला सांगितला. पण मला तब्येतीमुळे मला इथं 2 दिवस उशीर लागला
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी या वेळेला आम्हाला साथ द्यावी आणि हे उपोषण आपण थांबवावं, कारण का कुठलीच जबाबदारी आम्ही घेणार नाही असं ना प्रशासन आपल्याला बोललेलं आहे, ना लोकप्रतिनिधी आपल्याला सांगतोय. म्हणून आता आंदोलन आपण कृपया करून स्थगित करावं एवढं या निमित्ताने सांगतो. आणि इथून पुढे तुम्हाला कधीही वाटलं, सामंत साहेब तर जवळचे आहेच, त्यांच्या मार्फत असू दे किंवा डायरेक्ट माझ्यापर्यंत आपण कधीही पोहोचू शकता. कोणी ह्याच्यामध्ये वेडं वाकडं वागलं तर गाठ आमच्याशी आहे, नुसतं तळाशील गावाशी नाही, गाठ आमच्याशी आहे. कारण का आता आम्ही शब्द देऊन गेलो. इथपर्यंत ठीक होतं जोपर्यंत आम्ही आलो नव्हतो, पण आता आम्ही येऊन इथे शब्द देऊन गेलोय. ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला तर कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होईल आणि तो आम्ही प्रॉब्लेम निर्माण करू एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो. कृपया करून आपण सगळ्यांनी, अजून कुठले विषय राहिले असतील तर आपण सांगावं, पण मला असं वाटतं आज आपण हा विषय इकडे स्थगित करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.